समर्थ श्रीराम. भाग 17 आपण पाहिलं, बौद्ध आणि जैन आचार्य वादासाठी पुढे सरसावले. आता खरा वाद काय झाला तो बघूया. बौद्धाचार्य म्हणाले, वेदांमधील काही शब्दांना अर्थ नाही, तरी पण वैदिक ते शब्द प्रमाण मानतात. जैनाचार्य म्हणाले, वेदातील मंत्र संशय निर्माण करणारे आहेत. म्हणजे एकच मंत्र एक वस्तूवर आहे म्हणून सांगतो, तर तोच मंत्र ती वस्तू खाली असल्याचं सांगतो. म्हणजे एक मंत्र एक वस्तू वर आहे, ऊर्ध्व असं सांगतोय, तर तोच मंत्र ती वस्तू खाली अधो असल्याचं सांगतोय. मग बौद्धाचार्य म्हणाले, काही मंत्रांचे अर्थ विपरीत आणि मानवी बुद्धीला न पटणारे आहेत. म्हणजे दगडापासून ऐका अशी प्रार्थना आहे. निर्जीव दगड कसा बोलेल, शृणोत ग्रावणाः तसं. तर जैनाचार्य म्हणाले, वेदांमधले काही मंत्र परस्पर विरुद्ध विधाने करतात. एक मंत्र रुद्र एक असल्याचं सांगतो, तर दुसरा ते सहस्त्र असल्याचं सांगतो. आता प्रश्न विचारून होताच शिष्यवर्ग मोठ्याने आवाज करीत त्याला प्रोत्साहन देत होता. प्रश्न संपले तेव्हा राजाला सुद्धा आनंद झाला. या प्रश्नाने वेदप्रामाण्य बाधित असल्याचं मत राजाने बोलून दाखवलं आणि कुमारील भट्टांकडे वळून तो म्हणाला, आता द्या तुम्ही या प्रश्नांची उत्तरं. कुमारील भट्ट उभा राहिला. त्याने राजाला, या पंडितांना आणि सर्व पौरजनांना आदराने वंदन केलं आणि बोलू लागला. पहिला मुद्दा, वेदातील कोणताही शब्द निरर्थक नाही. व्याकरण किंवा निरुक्ताच्या अभ्यासाने हे अर्थ स्पष्ट होतात. या आचार्यांनी यांचा अभ्यासच न केल्याने त्यांना त्यांचं ज्ञान नाही. बौद्धाचार्य, आपल्याला या ग्रंथाची तरी ओळख आहे का? बौद्धाचार्य म्हणाले, नाही. मग वेदातील शब्दार्थांपेक्षा त्या शब्दाच्या ध्वनीचे परिणाम अधिक आहेत. त्यामुळेच वेदघोष चालू असताना गायी स्तब्धपणे उभ्या राहतात आणि अधिक दूध देतात, माहीत आहे का? त्यामुळे वेदाच्या प्रत्येक शब्दाला परिणाम आहे, म्हणजेच अर्थ आहे, म्हणून वेद प्रामाण्य आहे. दुसरा असा मुद्दा, जगताचं कारण परमतत्व आहे. ते विश्वाच्या पूर्वी होतं, आजही आहे आणि पुढेही असणारे. हेच तत्व विश्वाच्या वर आणि खालीही आहे. या तत्वाच्या अस्तित्वामुळेच हे सर्वांना गोचर होतं. मग जैनाचार्यांना देखील या तत्वाचा परिचय आहे, म्हणून वेद प्रामाण्य आहे. तिसरा मुद्दा असा, अचेतन वस्तू सुद्धा चेतन गर्भ आहे. या चैतन्याची स्तुती केली जाते. पृथ्वी अचेतन आहे, पण प्रत्येकाला ती क्षमेचा उपदेश करत असते. पृथ्वीकडून क्षमा म्हणजे काय ते ज्ञात होतं. एक प्रकारे पृथ्वी बोलूनच हे निवेदन करते. तिचे निवेदन ऐकण्याची क्षमता प्राप्त व्हावी लागते. आचार्यांजवळ तिचा अभाव असल्याने त्यांना दगडांचं म्हणणं ऐकू येणार नाही. आणि चौथा मुद्दा असा, रुद्र एकच आहे, परंतु आपल्या सामर्थ्याने तो हजारो मूर्ती धारण करून सामान्यांना उचित दर्शन देतो. एका पुरुषाला अनेक पुत्र असले तरी प्रत्येकाच्या बाबतीत तो आत्मा वै पुत्र नामासी असंच म्हणतो. त्याच्या एकाचीच ही अनेक दर्शनं आहेत. मी स्वतः जैनाचार्य श्री निकेतन यांच्याकडे त्यांच्या तत्वप्रणालीचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे बौद्ध तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला. एकदा बौद्ध तत्त्वज्ञानाचं अध्ययन करत असताना बौद्धाचार्यांनी वैदिक धर्माची निंदा करायला प्रारंभ केला. तेव्हा ती निंदा ऐकून मला अतिशय वाईट वाटलं आणि माझ्या डोळ्याला पाणी आलं. ते पाहून बौद्ध शिष्य म्हणाले की हा खरा वेदाभिमानी आहे. आमच्या दर्शनाचा यांनी अभ्यास केला, याला आता इथून घालवून दिलं पाहिजे. परंतु यापूर्वी याला या अपराधाची शिक्षा दिली पाहिजे. असं म्हणून त्यांनी मला डोंगराच्या उंच कड्यावर नेलं. तेथून खाली ढकलण्याचा त्यांचा मानस होता. मी मुळीच प्रतिकार केला नाही. मला त्यांनी तेथून खाली उडी मारायला सांगितलं तेव्हा मी म्हटलं, यदि श्रुतयः प्रमाणं भवति जीवेयम. जर वेद प्रमाण असतील तर मी जिवंत राहीन. आणि उडी मारली. मी कापसाच्या राशीवर पडावं त्याप्रमाणे पडलो. मला कोणतीही इजा झाली नाही.
त्यानंतर माझा आणि वेदांचा द्वेष करणारे आचार्य या ठिकाणी जमले आहेत. ते ऐकून बौद्धाचार्य म्हणाले, योग मार्गाच्या अभ्यासाने शरीर हलकं करता येतं. त्याप्रमाणे यांनी केल्याने याचे प्राण वाचले. त्याचप्रमाणे वाक्चातुर्य आणि वादपटुता असल्याने त्यांनी आम्हाला उत्तरं दिली. तेव्हा राजा सुधन्वा म्हणाला, उद्या या ठिकाणी मी दोघांचीही पुन्हा परीक्षा घेणार आहे. या दोघांनीही आपापली मतं सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी यावं. पौरजनांनीही या ठिकाणी उपस्थित राहावं. आजची सभा इथे विसर्जित करण्यात आली. श्रीराम समर्थ. श्रीराम.